हॅलो. हां बंटी दादा. हां मी लाल्या बोल राहिनो ना. हां काय करा म्हणतात. असं आहे का. इकडे तर 10 10:30 वाजलेत आता. काय निर्भो आरामच कराय तू. बोल ना काय होय ना. ना आवाज एकदम कर करा ना हो. नाही ना व्यवस्थित आहे ऐकू ना माले. अहो बंटी दादा, रिझल्ट लागलं ना म्हणा 10वी ना. ते विचार नव्हता ते काय करू पुढे, असं काहीच समज माही नाही राहणं म्हण. असं आहे का. कितल्या टक्का उन्हात मग लाल्या. काय नाही हो, 87% उन्हात. बाई मला 90 आशा होती, पण 87% उन्हात. आता ते काय करा ना मग. काय नाही चांगलं आहे ना काय. 87 बी चांगला आहे. तरी 90 पर्यंत आणता बुवा 90 मग चांगलं येऊन मारा तर चांगली कॉलेज वगैरे भेटती. काय करा ठराव मग ती. अहो मी तेच विचारा ना मग तुमले. मला काहीच समज नाही राहणं ना. मग मम्मी म्हणे बंटी दादाला फोन लाव, बंटी दादाला फोन लाव, बंटी दादाने मन सांगी म्हणे. असं आहे का. आता तुला कसा इंटरेस्ट आहे भाऊ त्याप्रमाणे कर आधी तू. पण त्याने मग सांगितले आले हा ना. काही नाही माहिती दावी ना लेकरू केवढं तरी रास नाही काय समजस त्या लेकरूले. मी असं म्हण राहीन तू ते काय करू बा, असं 11वी 12वी सायन्स करू का कॉमर्स करू का मग डिप्लोमा करू का ITI करू, असं विचारवे राहणं. काय कराणं का आर्ट्स कराणं. अरे यार डिप्लोमा बी चांगलाच रास पण काय आता तू देख भाऊ हार्ड ते रासच बट. तू 11वी 12वी कर ते बी हार्ड आहे आणि डिप्लोमा कर ते बी हार्ड आहे. ITI करशी वर्कर एक काम करणं पडी आणि कॉमर्स करशी ते मग बँकिंग लाईन आहे वगैरे चॅटन अकाउंटंट पुढे जायसन. दुसरं काय सांगू आता तुला. आता तुला इंटरेस्ट कसा माहिती ते तुझ्यावरच डिपेंड आहे भाऊ लाल्या. नाही हो, पण असं लवकर कसं होईल आणि मग कसं लवकर थोडा कमवायला लागसू बा, असं विचार बस म्हणा. खर्च बी कमी व्हायला पाहायला काय करणे, आर्थिक परिस्थिती बी थोडी कसं आहे तुमले ते माहिती सगळं. हा सगळं आहे बरोबर आहे पण काय आहे, तू 11वी 12वी सायन्स कर जीवन ते चांगलं राहील तुम्ही करता. असं करू मग. हा सायन्स करशी ना मग नंतर बी तू डिग्री करू शकस ना. आणि डिप्लोमा करशी तरी बी डिग्री करी तेवढाच वर्ष जातीन भाऊ तुला. 6 वर्ष तर कम्प्लीट जातस बरं का. देख भाऊ कोणती बी शाळा राहो कसं बी राहो बट पोऱ्यावर डिपेंड आहे. पोऱ्याने ऍडजस्ट करली तर मग काय नाही बरोबर होईजास बट. आणि थोडं ऍडजस्टमेंट करायला बी शिकाल पाहायला. हा ते तर शेष. ते नंदुरबारने तर दुडालेच होई ऍडमिशन, मग कुठे होई म्हणावी. देख भाऊ एकच साधा आणि सरळ सल्ला आहे. आपली आर्थिक परिस्थिती काय एवढी शे नाही. डायरेक्ट ITI बी कर ना तरी तू कोणती बी कंपनी तुला उचलेली जाईल लगेच. इंटर्नशिप प्लेस कंपनी भेट जास त्यानंतर व्यवस्थित आपलं काम बिम राह ना व्यवस्थित होई जास. ITI बी चांगलं राहस. आणि एकदा परमानंट व्हाय ना म्हणजे टेन्शन नाही. ट्रॅव्हल क्वार्टर भेटस सगळं काही राहस. रेल्वे मा कधी कधी जागा निघतीस मग ते बी चांगलं आहे ITI बी. हा ना, म्हणून मम्मी सांगे हो ते बंटी दादालाच फोन लाव म्हणे. मार्गदर्शन दी बुवा काही ना काही. बंटी दादा अनुभवी माणूस आहे. आज आपलं भारत सोडीसन तुम्ही एवढा दूर राहतस, मग तुमले अनुभव जास्त आहेत ना हो. अशी गंमत आहे ना, म्हणून मम्मी घडी घडी सांगे. मग आता अक्का पाहिजे नंबर लिहा आणि फोन लाया मग तुमले. काय म्हणतस मग आको मजा ना. हा सगळं व्यवस्थित आहे. इजरा मी बी आते साले उजूना बड्डे ना इजरा. असं आहे का. बरोबर बरोबर या मग. हा या मग बंटी दादा. हो चाली देख मग 11वी 12वी करशी ते ठीक नाही ते मग ITI बी बेस्ट आहे एकदम एकदम बेस्ट आहे. आणि त्यासोबत सोबत एक काम सांगस तुले. ITI ला ऍडमिशन लिहिले ITI रेग्युलर कर 11वी 12वी बाहेरतून कर. असं कर म्हणजे तुला ग्रॅज्युएशन होत राहील. 11वी 12वी होईनी पुढे बी चालू ठेवा ना शिक्षण. म्हणजे जी कंपनी मा तू राशी ना ती कंपनी मा तुला प्रमोशन देऊ शकस अशी म्हणे ITI आहे भाऊ. मला ते असं योग्य वाट राहणार. हा हे बी गोष्ट बरोबर आहे तुम्ही बंटी दादा. आई गोष्ट पटणी माले. हा तेच मग तेच करा ना. ITI रेग्युलर करले आणि जी कंपनी भेटली त्यामुळे चालणं जावं ना. परीक्षा टाइमला त्या लोक देतच टाइम. आणि थोडंफार काय ड्युटीवर उन्हाळी सण बी वाचू शकस. ITI बी वाचिसन आता थोडंफार बी वाचा. पुढे जेवढं मोठं वस माणूस जेवढं पुढे जास्त तेवढं टेन्शन वाढच लाल्या माहिती का. हो खरंच. रिझल्ट लागी राहता नाही तर कवाई रिझल्ट असं वाटे. आणि रिझल्ट येताच डायरेक्ट रातभर विजप लागत नाही. काय कराणं डोका मागूच जायला बेटा. ते तसंच राहस भो तसंच राहस दादा. शेवट नशीब बिरास. काय नाही बेस्ट ऑफ लक आहे तुले. सगळं काही बरोबर सपवलं अशी तू मेहनती पोरगा आहे. चला मग बंटी दादा ठेवू मग. द्या लक्ष तब्येतवर.
काय सांग मग बंटी दादानी. बंटी दादानी बटन नेमनच सांगा अक्का. बंटी दादा सांगा ना सायन्स लेवानं बी. बंटी दादा सांगा ITI करानं बी. बंटी दादा म्हणे ITI जर करशी मग 11वी-12वी ॲडमिशन बी लिहिले बू. ग्रॅज्युएशन बी होई जाई तुला पुढे असं बंटी दादानं म्हणणं बी बरोबर पटणं मग आले ते. दे कसा ते सरसले विचारलं स्वाको. काय नाही रे भाऊ, नेमन करशी तू मग मला गॅरंटी आहे नेमन करशी हो का. दका नाव माय जवळ रिझल्ट येल होतं नी तवदूर असं वाटे कवई हो माय निकाल कवई लागी भावना आणि कवईनी ते निकाल लागणं ते जसं आगो डोकाला ताण होई जायले काय करून काय राहू असं होई जास ना मग. का माय आपलं आपण गलत कराणं का आपण चांगलं कराणं असं वाटच ना मग. काय करतीस बी ना का. आहो माय चक्कर वाया मापड जास माणूस काय करस. काय नाही बंटी सांगावी ना नेमन करी तू. नेमनच करी हुशार आहे तो. हा त्यांनी नेमन करी. काय सांगितलं लाले भाऊ त्यांनी. ओ वहिनी दादा त्या म्हणे 11वी-12वी करशी ते बी उत्तम आहे बुवा. सायन्स कर पण म्हणे जर सेपरेट करत आहे. आणि मग तुले बुवा मग परिस्थिती नवी बंटी दादाने विचार करा थोडा. तर एवढा पैसा बी तर नाही बुवा आपल्याकडे असं सायन्सला पैसा लागस. ते तर सायन्सला तर खर्च येसच. मग काय बोलणार मग त्या. मग दादानं म्हणणं असं ITI करले भो आणि 11वी-12वी कॉमर्स लिहिले म्हणे. शिक्षण आता बी चालते हो आणि ITI वैसन लागी बी जाशी कमावशी तरी बी ग्रॅज्युएशन बी कर म्हणे. मग तुम्ही कंपनीमा तुला बा पुढे जायसन पोस्ट तुम्ही वाढू शकस डिग्रीप्रमाणे. दादानं म्हणणं असं आहे बंटी दादानं. हा ना ते आता बापरे योग्य सांगतो सगळं असले. हा सल्ला बोलता भारी देतोस मग. चांगलं सांगणार माणूस तेच कोणी बी विचार असणार आहे का मग म्हणून ते त्याने फोन लाया मग. काल दिवस वाजला लवकर आणता तो फोन ते त्याने आज लाया. असा शितो बी घाबर गुंड्या. घाबरानं नाही हो बाई अक्का. त्या बी तडे भिची राहतच भाऊ मग आपण काय त्रास द्यावा ना असं वाटच ना. तसं ते बंटी दादांचा स्वभाव एकदम भारी आहे. बापरे म्हणून पण त्याला कोणास कटायानी रे दादा. मग हो नास कटायानी कवडी बी येल फोन कर म्हणून पण त्या उचलाशिवाय राहा आणि म्हणून पण त्या डोळ्याला जप बी नाही. एनी टाईम कटाया सुद्धा करावं नाही म्हणून दादा. कोणास कंटाळा नाही त्यासले बा खूप गोडी आहे. चाल रे बा मग चाल. ते सरस पण जाशी ते जाईये ना मग आखो शनिवार रविवार गुज जाई ना. हा उभे मम्मी आज गुरुवार आहे बारे. काल दिन शुक्रवार आहे. अजून रिझल्ट नाही परत बी कुठं भेटेल आत्मा. काही नाही योग्यच वी सगळं माझ्या नाव लिहा सगळं नेमन वी काहीच नका टेन्शन लिहा. आणि तसं सांगेल आणि त्याप्रमाणेच करा मग. सायन्स तर मग कसं आहे थोडंसं हार्ड बी आहे आणि पैसा बी जास्त लागस असं आहे. तुम नवी कॅपॅसिटी तर करा सायन्स चांगलं आहे ते बी. पेशे नाव माय दांगडो लगेच तो आको मा पुढला वरीस तो एक नवर देव. मग तो बी यंदा 10वी मागाया ना. पुढला वरीस त्यानं राही यंदा या नवी काय करस बी रे का जित्ताने हो माय. वही जाई आशा मावशी काही चिंता कर नका. तो महादेवले चिंता आहे आपली वाली. हा महादेव नेमन करी बेटा. हा माय महादेव वरस सोडेल शेव बिन मी काय करस. वही माय जे वही ते वही आती. हा आपली अर्जी आणि त्या उपरवालानी मर्जी आती जे होईन ते होईन. चाल रे भाऊ चाल रे 2-4 बल का काय रे ना चाल ना मी ते पोहे करले ते थंडगार वही राहणं मग चाल थंड वय नका बट नल्ला माट कसते. हा चल मम्मी चल.